आणि आता एक परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्यासाठी कसे वाजूयात बघूयात. काय जोरात जोरात. कारण तो लिव्हिंग बिईंग आहे, स्पिरिट बिईंग आहे, नाही का. देव जिवंत ना आपला, त्याला आवडतं मग असं तुम्ही स्वागत केल्यावर, हो की नाही. कारण आपणही जिवंत आहोत, आपल्याला आपलं कौतुक केलेलं आवडतं. आणि विशेषतः जेव्हा लेकरं पित्याचं कौतुक करतात ना, तेव्हा पित्याला अधिक जास्त आनंद होतो. सो गॉड प्लीज विथ युअर वर्शिप अँड क्लॅप्स, छोटीशी गोष्टींनी पण नाही का तो खूप आनंदी होतो. परमेश्वर करो या मंदिरातील ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांची लवकर लग्न होत, आणि ज्यांना लेकरं हवी आहेत त्यांना लेकरं होत, आणि जे ऑलरेडी डॅडी अँड मम्मीचा रोल करत आहेत त्यांना माहीत आहे की एक बोबडं बोल पाप्पा किंवा मम्मा म्हटलेला किती आनंदही ठरतं, हो की नाही. तर तेच सेम आपल्या पित्याला वाटत असतं जेव्हा तुम्ही तुमच्या बोबड्या म्हणत नाही, आता ते चांगलं बोलत आहात तुम्ही, तर त्या चांगल्या शब्दांनी जेव्हा स्तुती करता त्याला खूप आनंद होतो. ही इज अ लव्हिंग गॉड, खूप आणि केअर करतो खूप. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त नाही का अनेक वेळा त्या त्या वेळेच्या दृष्टांतातून दाखल्यातून तो बोलत असतो. आपल्याला कधी कधी वाटतं की असेच दाखले दृष्टांत त्यांनी काय दिले, जगात अजूनही होते, बरोबर ना. पण तत्कालीन 2000 वर्षांपूर्वी जी परिस्थिती ज्या गावामध्ये ज्या प्रदेशात तो राहत होता त्या लोकांना तेव्हा समजावं म्हणून तत्कालीन परिस्थितीनुसार त्यांनी दाखले दिलेले आहेत. पण ते अनंत काळासाठी लागू होतात सगळ्यांना, हो की नाही. जर MIDC भागात टेक्स्टाईलच्या एरियात असला असता तर तिथले उदाहरणं दिलं असतं तो कदाचित, हो की नाही. बॉम्बेमध्ये असला असता तर ते ट्राफिक, रेल्वे, ट्रेन हे सगळ्या गोष्टींचं तसं काहीतरी उदाहरणं दिलं असतं तो. जसं ज्या लोकांमध्ये होता त्यांना समजावं याच उद्देशाने दाखले दिले. आणि काही काही वेळेला दाखले असं देत होता तो की नंतर शिष्यांनाच समजावून सांगता आले पाहिजेत, काही लोकांना ते कळतही नव्हते. त्याच्या अनेक योजना, अनेक क्लुप्त्या आहेत. तो कधी केव्हा कसं बोलेल हे केवळ त्यालाच माहीत असतं, पण तो बोलतो मात्र नक्की. मग आज विश्वास आहे का आज पण तो बोलणार आहे. हां, तो इथं आहे म्हणजे तो निश्चित तुमच्याशी काहीतरी संवाद साधेल. आम्ही केवळ माध्यम आहोत, आम्ही केवळ माध्यम आहोत, ते पात्र आहोत जो तो यूज करतो. आणि बोलणारा तर तोच आहे, पवित्र आत्मा आहे. तुम्ही विश्वास बाळगताय, नक्की खात्री आहे का तो बोलणार आहे. मग तयार आहात. हां, मग बांधा सीट बेल्ट, आपण जाऊयात कुठेतरी. हां, 2000 वर्षांपूर्वी, आता येशू ख्रिस्ताच्या वेळेत जाऊयात. हां, ज्यावेळेस तो गालिलातून फिरत होता, यरुशलेममध्ये येत होता, अशा काळामध्ये जाऊयात. त्यावेळेची परंपरा, वेशभूषा वेगळी होती, माहिती आहे ना. सगळं काही वेगळं होतं. आणि येशू खूप चांगला राहायचा बरं का. येशू राब्बाई त्याला गुरुजी म्हणायचे. आणि तो खरंच खूप इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी होता आणि आहे त्यावेळेसही. मनुष्य रूपात तर होताच, देव म्हणून तर का आपण त्याची तुलना कशाशीही करू शकत नाही, असा तो देव. आणि तो देव आज काय बोलतोय बघूयात. योहान कृत शुभवर्तमान 10वा अध्याय 1 ते 9 वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 10 वर्स 1 to 9. मी तुम्हाला खचित सांगतो, जो मेंढपाळाच्या दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्यांच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्या बरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल
तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण प्रार्थना करूयात. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो या सुंदर समय, या सकाळी प्रभू तुझ्या मंदिरामध्ये, तुझ्या संतगणांमध्ये आज आम्ही एकत्रित आले असताना तू आमच्या करवी प्रभू या मंडळीला प्रभू तू बोध कर, विशेषतः पवित्र आत्मा तू या गोष्टी विदित कर आणि आम्हाला ते समजू देत आणि आमच्या जीवनासाठी ते फलदायी ठरू दे, येशूच्या महान नावामध्ये. आमेन. आमेन. प्रियांनो, इथे एक दृष्टांत येशूने सांगितलं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नाही का, तो गोष्टींमधून दृष्टांतांमधून सांगतो. खरं तर 1 ते 5 वचनं वाचल्यानंतर आपल्याला कळतं की असा काय मोठा दृष्टांत आहे याच्यात. मी तुम्हाला खचित सांगतो. जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. आणि दुसरं वचन सांगतो, जो दाराने आत जातो तो कोण आहे? मेंढपाळ आहे. मग येशू कोण आहे? मेंढपाळ आहे की नाही? तो नंतर दारही म्हणतो, पण तो काय म्हणतो? मी उत्तम मेंढपाळ आहे. याच अध्यायामध्ये तो काय म्हणतो? आय एम अ गुड शेफर्ड. आणि आपण गुड शेफर्ड आपण 3 प्रकारच्या त्याच्या मेंढपाळाच्या विषयी पाहत आहोत आणि त्यातले 2 आपण पाहिलेले आहेत. एक उत्तम मेंढपाळ आणि एक महान मेंढपाळ पाहिला आहे. एक अजून पाहायचं आहे. प्रार्थना करा की देवबापाने ती वेळ लवकर आणावी आणि मला त्या गोष्टीविषयी बोलायचंच आहे की तिसरा जो आहे ग्रेट म्हणजे चीफ शेफर्ड, 1 पीटर 5 मध्ये सांगितलेलं आहे, तो मुख्य मेंढपाळ आहे. तुम्ही 2 सर्मन ते बघितल्यानंतर कळेल आणि नंतर तिसऱ्याची निश्चितपणे वाट पहा. आणि हेच आपल्याला साम्स 22, 23, 24 मध्ये बघायला मिळतं. 22 एक्सप्लेन्स गुड शेफर्ड आणि त्याच्यानंतर तो ग्रेट नाही का ग्रेट शेफर्ड आणि मग चीफ शेफर्डसाठी 24 चॅप्टर रिव्हील करतं. तुम्ही सुद्धा घरी वाचू शकता. देवबाप तुमच्याशी निश्चित त्यातून बोलेल. तर आज आपण फक्त एवढंच बघणार आहोत की नाही का देवबाप त्याच्या या कृतीतून काय दाखवतोय. तो एक गोष्ट सांगतोय दृष्टांत की तो मेंढपाळ आहे आणि पुढे जाऊन तो परत काय म्हणतो की त्याच्यासाठी द्वारपाळ द्वार उघडतो. जेव्हा मेंढपाळ आत येत असतो ना तर कोण उघडतं दार? त्यांच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात. इथं त्याची मेंढरं आहेत का? आहात? येस. तो बोलतोय आणि तुम्ही त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. किती ग्रेट गोष्ट आहे. तो ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतोय. प्रत्यक्षात खरा मेंढपाळ त्यांच्या मेंढरांना नावं देतोय. तर इथं असंख्य मेंढर आहेत त्याची. त्या असंख्य मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारणारा देव आहे. त्याची स्मृतीची कल्पना तुम्ही करू शकत नाही. त्यामुळं तुम्ही कधीही स्वतःला नाही का असं कधीच असा दोष द्यायचा नाही की मी कोण आहे. चर्चमध्ये पण असं कधीच फील करून घ्यायचं नाही की अरे नाही यार मी काय लीडर नाही, मी मेंबर आहे फक्त, मी साधा, असं काही नाही. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारून बोलवतो. तो तुम्हाला ओळखतो. आता ही मोठी गोष्ट आहे की नाही? 1 मिनिट परत एकदा मला तेच सांगावं लागेल. मी नरेंद्र मोदींना ओळखतो. भारी गोष्ट आहे ना? तो मला ओळखत नाही त्याचं काय म्हणजे नाही का काय व्हॅल्यूच नाही त्याला. मी नरेंद्र मोदींना ओळखतो. ही खूप भारी गोष्ट आहे का? काहीच नाही आहे. पण नरेंद्र मोदी जर तिथं बसून दिल्लीत मला नावानिशी फोनवर जर बोलत असतील तर त्याला किती व्हॅल्यू आहे? जो मोस्ट व्हॅल्युएबल थिंग. ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे परमेश्वराला आपण ओळखतो काय भारी गोष्ट नाही आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही की स्वर्गातला देव तुम्हाला नावानिशी ओळखतो. ही मोठी गोष्ट आहे. तसं तर आपल्या देवाला ओळखणारे बाहेर पण येतो की येशू ख्रिस्त हा देव आहे. हां, एक खूप छान देव आहे. त्यांनी आमच्यासाठी बलिदान दिलं असं आम्ही ऐकतोय. त्यांनी रक्त वाहिलं. हे सगळं खरं आहे. पण तो तुम्हाला नावानिशी ओळखतो. याच्यात आपली कॉलर टाईट करून घ्यायला काहीच हरकत नाही. यस. आणि तो त्यांना बाहेर नेतो म्हणे. ॲक्च्युली त्यांना इथं इंग्लिशमध्ये खूप सुंदर आहे. ती लेट्स देम आउट. तो लीड करतोय आणि पुढे तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या कुठे चालतो? पुढे चालतो. मेंढरे त्याच्या मागे चालतात कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत. मेंढरांनो सावधान. ती परक्याच्या मागे कधीच जात नाहीत. तर ती त्याच्यापासून पळतील.
कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत. हा दृष्टांत आहे. आता याच्यातून देवबाप निश्चित आपल्याशी बोलेल. प्रियांनो, मेंढपाळ आपण बघूयात. मेंढपाळ कसा असतो मागे पण मी सांगितलंय, पण अजूनही काही देव निश्चितपणे प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आपल्याला सांगतच असतो. मेंढपाळ हा त्याचा जो गणवेश आहे, त्याचा जो नाही का सगळं ड्रेसिंग आहे, ते आपण समजून घेऊयात की नेमका तो कसा राहतो. वातावरणानुसार त्याच्या नाही का अंगावरची कपडे बदलत असतील. थंडी असेल, ऊन असेल, पाऊस असेल, या तिन्ही ऋतुमानामध्ये त्याला जसं समजतं त्याला तो घालतो. पण त्याच्या बरोबर एक फिक्स्ड प्रत्येक 24/7 जे वस्तू असतात त्या वस्तू महत्त्वाच्या आहेत. त्याला कमरेला एक पट्टा असतो. काय असतो? हां, त्या पट्ट्याला आता त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात बघा. त्याच्या पट्ट्यामध्ये एक बटवा असतो. त्या बटव्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात. त्याला खूप फिरावं लागतं. जरी स्वयंपाक तयार असेल तो घेऊन नाही का शिदोरी बांधून घेऊन जरी जात असेल, पण शिदोरी खायची एक वेळ असते. पण तो एक्झर्शन कधीही होऊ शकतं. खूप चालावं लागतं उन्हातून. त्यांना चारण्यासाठी जिथे जिथे जावं लागतं ते सगळं करताना त्याला एनर्जीची गरज असते. तर बटव्यामध्ये एक कप्पा असतो ड्रायफ्रूटसाठी, त्यामध्ये दुसरा कप्पा असतो गोट्यांसाठी. गल्ल्या त्याची आठवण झाली ना. दगडांचे जे गोटे असतात ते ठेवण्यासाठी असतं. कारण स्लिंग्स त्याच्यासोबतच असते. त्याच्यासोबत ती स्लिंग असते ज्याच्यामध्ये तो गोटा लावून तो शिकारी करू शकतो. आणि अजून एक गोष्ट तो करतो त्या गोष्टींनी. स्लिंग्सद्वारे मेंढरं ज्यावेळेस भरकटतात, मॅक्झिमम मेंढपाळ हे बसून बसून इतकं परफेक्ट गोफण फिरवायला शिकवलेलं असतात की ते परफेक्ट शॉट देखील घेऊ शकतात. एखादा मेंढरू असं गर्दीतून बाहेर चाललं की तो बसल्या जागेवर एक स्लिंग असं घेऊन अशा ठिकाणी मारतो त्याच्या बाजूला की त्याला लगेच कळतं आपण वाट चुकलेली आहे, गर्दीत जायला पाहिजे. आपल्या आपल्या गँगमध्ये तो जागेवरनं मॉनिटरिंग करतो त्या स्लिंग्सद्वारे. लक्षात येत आहे? पटकन तिथं बसतो. आम्ही तर असं वाचलेलं आहे म्हणजे नाही का पुस्तकांमध्ये की अगदी नाकाजवळपर्यंत इथपर्यंत परफेक्ट शॉट असतात. म्हणजे इथं बसतं असं हार्ड करून लगेच ते लक्षात येतं की तो पळतो परत आतमध्ये. तर स्लिंग्स त्याच्यासाठी, बटवा त्याच्यासाठी असतो. त्याच्याबरोबर एक शिंग असतं. जसं दाविदाला कशाने अभिषेक करण्यात आला होता? शिंगातल्या तेलाने. तेलाचे वेगवेगळे साठवण्याची वेगवेगळ्या पद्धती होत्या. कुपीमध्ये होतं, पण इथं मेंढपाळ शिंग घेऊन येतोय आणि त्या शिंगामध्ये तेल असतं. ते तेल यासाठी असतं की मेंढरांच्या कपाळावर, हेड्सवर तो लावतो. त्याचे फायदे काय आहेत की एक तर त्या तेलाने कुठलेही किडे, कुठलेही असं नाही का मॉस्किटोज हे ते जवळ येत नाही. त्याचा वास उग्र असतो, छान पण असतो, प्लेझंट वास असतो. आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा नाही का माशांचा याचा त्याचा त्रास त्यांना होत नाही. आणि दुसरा तेलाचा उपयोग हा होतो की हे जेव्हा एकमेकांशी भांडतात किंवा मस्ती म्हणून जरी काहीतरी एकमेकांना असं उडी मारायचं आणि डोक्याला डोकं आदळायचं. आपणही कधी कधी करतो. काही काम नसताना आपणही कोणाचं तरी डोकं खातोच. हां, टाइमपास म्हणून पण कधी कधी कोणाला उचकवायची सवय असते. पोकर असतात काही काही जण नाही का, उगीचच आठवले असतील काही नावं, मनातच राहू देत. तर तशा प्रकारे आपण मस्ती करायला जातो, उगीचच डोक्याला डोकं मारतो. तशा वेळी ते जखमी होऊ नयेत. तेलामुळं दोघांचं घर्षण कमी होतं, सटकतं आणि त्यांना इजा होत नाही. ह्या दोन गोष्टींसाठी तो तेल आपल्या मेंढरांना लावतो. मेंढपाळ बघा काय काय ड्युटीज करतो ते त्याच्या पट्ट्यांमध्ये असतं. लक्षात येतं? अजून एक त्याच्याकडे एक काठी असते, रॉड असतो. रॉड आहे का ते रॉड? नाही, रॉड आणि काठीचं एक हे बघ. हां, एक हा तो छोटा पोलीस इन्स्पेक्टरसारखं असतं ना छोटंसं, तसा ती काठी असते रॉड. त्या क्लब लाईक डिव्हाइस आहे ते आणि खूप जड पण छान असतं. तर ते देखील सोबत असतं. आणि एक स्टाफ असते, मोठी काठी, ज्याला पुढं आकडा असतो. तो 8 ते 9 फुटाची काठी असते, जेणेकरून त्याचे फायदे पानंची फांदी खाली करून पानं खाण्यासाठी, किंबहुना एक जवळचाच मेंढरू दरी तिकडे चाललाय त्याला लगेच घालायचं आणि इकडं ओढायचं. ह्या सगळ्याच कामांसाठी ते स्टाफचा उपयोग होतो. रॉडचा उपयोग खूप चांगला होतो.
जेव्हा एखादा प्राणी पक्षी झडप घालायला जातो त्यावेळेस त्या रॉडचा उपयोग त्याला मारण्यासाठी होतो. 1-to-1 कॉम्बॅटिंग जेव्हा बॅटल होतं त्यावेळेस देखील होतं, कारण खूप जवळून त्याला फेस करून मेंढरांना वाचवावं लागतं आणि त्यावेळेस हे रॉडचा उपयोग त्याला फायदेशीर ठरतो. तुम्हाला माहिती का अजून एकदा रॉडचा तो उपयोग करतो. एखादा मेंढरू प्रचंड आगाव आहे, इतका नॉटी की इकडून उडी मार तिकडून उडी मार, असं कर तसं कर, त्याला हैराण परेशान नाही का. अख्ख्या मेंढरांचा कळप एकीकडे आणि हे साहेब एकीकडे, दुसरीकडे इकडं तिकडं. अशा वेळी तो त्या रॉडचा उपयोग अशा ठिकाणी मारतो तो पायावर की कमीत कमी 10 दिवस महिनाभर तरी त्याला चालता येत नाही नीट. हाड मोडत नाही पण परफेक्ट शॉट घेतो तो. आणि मग त्या मेंढराला कळपाबरोबर चालता येत नाही, तो लगडायला लागतो. मग तो खांद्यावर घेतो. खांद्यावरचा शीन आता आठवत जेव्हा जेव्हा आठवेल त्यावेळी रॉड पण आठवेल तुम्हाला. आणि मग तो अवलंबून राहतो मेंढपाळावर. त्या दिवसांमध्ये त्याचं घनिष्ठ नातेसंबंध निर्माण होतं त्याला, की आपण ह्याच्याशिवाय काय करू शकत नाही, याच्यासोबतच राहावं लागतंय. कारण त्यांनी खाली सोडलं की तो चालू शकत नाही, लगडत लगडत कळप पुढे जात नाही का, कळप मागं राहतं, तो पुढेच चालत असतो. मग शेवटी तो खांद्यावर घेऊन त्याला चारतो, बसतो आणि मग तिथं मलमपट्टी पण करतो. आणि हळूहळू जेव्हा तो चालायला शिकतो त्यांची फेलोशिप इतकी गाढ झालेली असती की आता ते मेंढरू त्याला सोडूनच जात नाही. असेच काही मेंढरांना जर लंगडायची आत्ता सध्याला फिलिंग्स होत असतील, मला माझ्या जीवनामध्ये नीट चालता येत नाही आहे, जरा फटके बसलेले आहेत, तर ओळखून घ्या. कदाचित म्हणतो मी, एव्हरी टाईम नाही, कदाचित हा देवाचा पण फटका असू शकतो. हा प्राणी जरा जास्तच उधळतो आहे, फेलोशिपमध्ये नाही, मंडळीच्या कामामध्ये नाही, किंवा देवाच्या पाचारणामध्ये नाही आहे. काय करणार देव, किती वेळा त्याला आणायचं पकडून पकडून पकडून. मग चला आता आपण ह्याला देऊयाच आपल्या रॉडचा प्रसाद. आणि मग अशा वेळी होऊ शकतं, मी कदाचित म्हटलेलं आहे, प्रत्येकाच्या परिस्थितीत लगेच रॉडचा हे लावू नका. पण मी म्हणतोय की ज्यांच्या जीवनामध्ये असा लंगडण्याचा अनुभव येत आहे, परिस्थिती आपल्याला पुढं जाऊ देत नाहीये, काहीतरी होत आहे सारखंच, तर लक्षात घ्या, कदाचित म्हणतोय, तुम्ही हे चेक करून बघा की कदाचित देव तर नाही ना आपल्याला पकडून सोबत घेऊन जात आहे. अशा कुठं देवाच्या संतगणांचे फेलोशिप असतात, त्या ठिकाणी जा. जर तुम्ही टाळायला लागलात, तू रॉड गायब केला का तर देव बाप तुम्हाला कसंही आणेल, लक्षात घ्या, कसंही आणेल. पण त्याला आणायची वेळ येऊ देऊ नका. तर तुम्ही या त्याच्या सर्व ठिकाणच्या फेलोशिपमध्ये जिथे जिथे वेळ मिळेल तिथे जाण्याचा प्रयत्न करा. मी अजून मेंढपाळावरच आहे, अजून आपण ह्याच्यात जायचं आहे. तर स्टाफ आहे, रॉड आहे आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग तो करतो. लक्षात येते, असा सुसज्ज मेंढपाळ आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे तुम्हाला कशाचाही कुठल्याही गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून तो अभिषेकाचं तेल घेऊन येतोय. तुमच्या सुद्धा घर्षण होऊ नये म्हणून देखील तो अभिषेक करतोय तुमच्यावर, की जेणेकरून तुमचं डोकं शांत राहावं, त्या अभिषेकामध्ये चालावं. ही सगळी काळजी तो घेतोय. आणि लक्षात ठेवा, त्याच्याकडे स्लिंग आहे. तुम्ही जर बाजूला चाललात तर त्या स्लिंगचा उपयोग तो फळं पाडण्यासाठी पण करतो, इतर प्राण्यांना मारण्यासाठी पण करतो आणि तुम्हाला लाईनवर आणण्यासाठी पण करतो. आणि रॉडचा उपयोग माझ्या जीवनात करू नये याच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा सगळेजण. कारण रॉडचा यूज तो प्राण्यांसाठी इतरांसाठीच व्हावा, तुमच्यावर जर झाला. कारण हे खूप लोकांना माहीत नाही की ते अनेक वेळा वाटते की तो लाडाचा लेकरू आहे. ते लाडाचं नाही, ते अति लाडाचं लेकरू होतं, ज्याच्यामुळे त्याला इलाज करण्यासाठी ते मेंढपाळ आपल्या खांद्यावर घेऊन जातो. ते पिलूबाळ असं उचललेलं वेगळं फिल्म, पण खांद्यावर घेऊन जाणारे सगळे. म्हणून मेंढपाळांच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. का बरं आपण एवढ्या माहिती करून घेतल्या? कारण येशू ख्रिस्त त्यांचंच उदाहरणं देतोय. कारण त्या काळात तिथं मॅक्झिमम व्यवसाय हा शेती आणि मेंढपाळांचा होता. हे आता आपण बघूयात की पहिलं वचन, की ही गोष्ट, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. प्रियानो, मेंढवाडा काय ते आधीच कळून घ्या. मेंढवाडा हे असं ठिकाण आहे ज्या वेळेस ऋतुमान चांगला आहे, कुठंही बाहेर जाऊन चारायची गरज नाही, सगळीकडे ग्रीनरी आहे, पाऊस येऊन गेलेला सुंदर, सगळीकडे लुसलुशीत गवत आहे, सगळं काही छान आहे. अशा वेळी
ते गावाच्या जवळ असतात, गावात असतात आणि त्यावेळेस गावातल्या मेंढवाडा हा प्रॉपर कॉन्क्रीट बांधकाम करून दगडी बांधकामाने 7 ते 8 फुटाचं बांधकाम असतं आणि ते चारी बाजूनी बंद, फक्त त्याला एकच दरवाजा असतो, तो आहे मेंढवाडा. मला वाटतं एक चित्र आहे ज्याच्यात मेंढपाळ बाहेर उभा आहे आणि एक दारात सुद्धा एक माणूस उभा आहे. प्रियांनो, त्या चित्रामध्ये तुम्हाला मागे मेंढवाडा दिसेल की ज्याच्यामध्ये जवळजवळ एक हा मेंढवाडा म्हणजे दगडी बांधकाम, त्याला एकच दरवाजा आहे आणि बाहेर आपला मेंढपाळ त्या सगळ्या मेंढरांना घेऊन जात आहे, हे सीन आहे. तर मेंढवाडा हा अशा प्रकारचा असतो. मग या मेंढवाड्यामध्ये मेंढपाळ हा कशाने येतो म्हटलंय त्यांनी? कसं येतो तो? दाराने. आणि दाराच्या ऐवजी दुसरीकडून येणारा हा कोण आहे म्हटलेलं आहे? चोर आणि लुटारू आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्या काळात सुद्धा चोरी व्हायच्या, असं सगळं व्यवस्था असताना, द्वारपाळ असताना हे कशी चोरी व्हायची? तर दोघं कमीत कमी 2च्या टोळीने ते यायचे. मॅक्झिमम तर येऊ शकतात, पण मिनिमम 2 लोक यायचे, कारण 7 ते 8 फुटाचंच ती भिंत असायची. एक जण एकाच्या खांद्यावर बसून वर चढायचा आणि त्या भिंतीवरनं आत उडी मारायचा आणि करेक्ट त्या मेंढरांचे फक्त गळे चिरायचा तो, म्हणजे आवाजच नाही. आणि गळे चिरलेल्या मेंढरांना सरळ त्या 7 ते 8 फूटच्या भिंतीवरून बाहेर फेकायचा. जेवढे घेऊन जायचे तेवढे बाहेर, पुन्हा जम्प, आणि मग ते अशा प्रकारची लूट व्हायची. म्हणून येशू तर काय म्हणतोय, जो दारातून येत नाहीत ते सगळे कोण आहेत? चोर आणि लुटारू आहेत. आणि इथे द्वारपाळ उभा आहे, लक्षात येते? तो मेंढपाळाला ओळखतो आणि मेंढपाळांसाठी दार उघडतो. सीन काय होतं बघा, त्या काळात हे सगळे मेंढपाळ संध्याकाळी मेंढरं घेऊन यायची आणि कॉमन हा मेंढवाडा असायचा बरं का, पूर्ण गावासाठी कॉमन मेंढवाडा असायचा. हे काय प्रत्येकाचं मेंढवाडा नसता. तर तेवढी सगळे मेंढरं त्या मेंढवाड्यात, समजा मी एक मेंढपाळ आहे, तर मी माझी मेंढरं सोडली आणि द्वारपाळाला सांगितली माझी मेंढरं सोडलेली आणि मी निश्चित त्या द्वारपाळावर अवलंबून राहून मी घरी जायचो. हे कुठल्या सीझनमधलं आहे, ज्यावेळेस त्यांना बाहेर जायची गरज नसती, जवळच फक्त चारून यायचं होतं त्या काळातली. आणि मग असं प्रत्येक गावातले जेवढे मेंढपाळ होते सगळ्यांची मेंढरं आत जायची. आणि किती खूप सुंदर गोष्ट एक घडायची. सकाळच्या वेळेस मेंढपाळ आल्यानंतर द्वारपाळ त्याची ओळख पटवायचा की हा मेंढपाळ आहे गावातला, आता तू आत जा. तर तो मेंढपाळांना विशिष्ट आवाजामध्ये, गाण्याच्या स्वरूपात किंवा एका विशिष्ट तालाच्या स्वरूपात तो बोलवायचा आणि करेक्ट त्याचीच मेंढरं त्याच्या मागे, ते पुंगीवाल्या बाब्यासारखं नाही का, जसं हिप्नॉटाईज केल्यासारखं, ते सगळी मेंढरं त्याची वाणी परफेक्ट ऐकत होती. बघा किती अद्भुत गोष्ट आहे. ते मेंढरं त्याच्याच मेंढपाळाची वाणी ऐकत होतं, त्यामुळे तो परक्याची वाणी त्यांना ऐकू येत नाही. ते जाणतात हे परक्याचा आवाज आहे आणि मग तेवढेच जात होते. कारण मेंढरं दिसायला किती सेम असतं तुम्हाला माहिती आहे. कोण कसं असं ओळखणार की माझी मेंढरं आहेत, ही माझी एक्स्ट्राचं घेऊन गेलं तर? मेंढरं इतकी व्यवस्थितरित्या फॉलो करत होती आपल्या लिडर्सला की त्याचा आवाज आला की ते लगेचच मेंढवाड्यातून बाहेर जायचे. बघा, द्वारपाळ तिथं उभा असतो आणि त्याची मेंढरं त्याच्यासोबत जात होती. या पद्धतीने एक मेंढपाळ येऊन गेला, दुसरा यायचा, दुसरा त्याची गाण्याची पद्धत किंवा ओरडायची पद्धत काय ते वेगळी असायची, त्याची मेंढरं त्याला फॉलो करायची. आज बघा जगामध्ये सगळीकडे तत्वज्ञान पसरलेलं आहे. प्रचंड व्हिडिओ सरमन येत आहेत, रेडिओवर सरमन्स येत आहेत, व्हॉट्सअपवर तुम्ही ऐकताय. प्रचंड वाणी, प्रचंड विचारवंतांची गोष्टी जर आपलेच सोडले तर अरिस्टॉटल नाही का, सॉक्रेटिस यांचे देखील तत्वज्ञान आहे, ग्रीक आहे, अमेरिकन आहे. आपण सगळीकडे बघतोय की अनेक संस्कृतीचे अनेक तत्वज्ञान आहेत. मी प्रत्येक धर्माचा आता इथं उल्लेख करत नाही, तुम्ही सुज्ञात ओळखून घ्या. प्रत्येक धर्मसंस्कृतीमधून अनेक विचार येतात, पण खरी मेंढरं खऱ्या मेंढपाळाचीच वाणी ऐकतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर खरे मेंढरू असाल ना, तर आज इथं बसल्या ठिकाणी तुमच्या मेंढपाळाची वाणी तुम्हाला ऐकू येत असेल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्या वाण्या ऐकता जगातल्या, खऱ्या मेंढराला बरं का, खऱ्या मेंढराला हे समजतं की ही वाणी माझ्या मालकाची नाही आहे. म्हणून तत्वज्ञानाला भूलू नका. पण मेंढरांची पण काही वैशिष्ट्ये असतात, जे मी आता त्या विषयावर बोलत नाही. पण एक लक्षात घ्या,
प्रत्येक मेंढपाळाची वाणी त्या मेंढरांना माहीत असते. तर मी म्हणेन की तुम्ही त्या पवित्र आत्म्याच्या वाणीकडे, देवाच्या वाणीकडे कायम संवेदनशील राहा, जेणेकरून तो बोलतो. यूट्यूबवर ऐकताना पहा की खरंच ते आपल्या मेंढपाळाची वाणी आहे का. आपला एकच मेंढपाळ आहे, कोण आहे? तो येशू ख्रिस्त आहे. आणि त्या मेंढपाळाची वाणी आपण ऐकत आहोत का, ती त्याचीच वाणी आहे का, हे त्याच्या मेंढरांनाच कळतं. त्यामुळं तुम्ही मेंढरा असण्याची खूप आवश्यकता आहे. क्वालिफिकेशन काय आहे? तुम्ही मेंढरू असण्याची गरज आहे. मेंढरांची क्वालिफिकेशन खूप सुंदर येतो. ते पहिल्यांदा तर मूर्खासारखे असतात, स्वतःची अक्कल चालवत नाहीत. त्यांना ग्रुप नाही का, सामाजिक जीवनासारखे नाही का, गटामध्ये राहायला त्यांना आवडतं. आणि ते लीडर्सला फॉलो करतात. काय करतात ते? लीडर्सला फॉलो करतात. ते त्यांची खूप सुंदर वैशिष्ट्य आहेत. ते सुखी काय राहतात, ते मस्त गुबगुबीत का होतात, त्यांना कशाचीच काळजी का वाटत नाही, कारण ते त्याच्या लीडरला फॉलो करतात. कारण लीडरची आपण वैशिष्ट्य आत्ताच बघितली की तो काय करतो? प्रोटेक्शन करतो. रॉडनी प्राण्यांपासून सगळ्यांपासून प्रोटेक्शन करतो. तो पुरवठा करतो. लक्षात येत आहे? प्रोटेक्शन अँड प्रोव्हिजन हे त्याचं मेजर काम आहे. आणि तो मेंढपाळ कधीच चुकत नाही हे करण्यामध्ये. त्यामुळं या मेंढरांना कधीच कशा गोष्टींचा त्रास होत नाही. आणि आपल्यातल्या घर्षणाच्या वेळेस सुद्धा तो अभिषेकाच्या तेलाने सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करतो. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने. काय ते अभिषेकाचं तेल? पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करतो. इथे द्वारपाळ जो आहे तो द्वारपाळ आहे पवित्र आत्मा. तो इतरांना आत येऊ देत नाही. तो मेंढवाळाच्या द्वाराजवळ सगळं काही स्क्रुटिनी करत असतो. चुकीच्या गोष्टी, चुकीचा माणूस तुमच्या जीवनामध्ये मेंढवाड्यात जाऊ देत नाही. तो योग्य व्यक्तीच तुमच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो आहे द्वारपाळ. आणि आपला मेंढपाळ ज्यावेळेस येतो तर त्याचं तर स्वागत तो किती सुंदररित्या करतो. तोच हक्कदार आहे. आणि मग त्याला आत जाऊ देतो. आणि मग त्याच्या वाणीने त्याची मेंढरं त्याच्याबरोबर बाहेर जातात. लक्षात आलं? हे मेंढवाडा आहे. अजून एक सीझन आहे, जे आपण पुढे जाऊयात की त्या सीझनमध्ये नेमकं मेंढवाडा कसा असतो. तर पुढचं वचन, जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. आपण बघितलं. त्याच्यासाठी द्वारपाळ काय करतो? द्वार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. ही खूप मोठी गोष्ट आपल्या जीवनामध्ये. आणि सगळ्यात इंग्लिशमधलं वाचूयात. अँड लीड्स देम आउट. त्यांना बाहेर नेतो नाही, तो लीड करतो. नुसतं असंच बाहेर नेत नाही. मेंढपाळ हा त्याच्या मेंढरांना असं हाकत नाही मागून, चला रे इकडून तिकडून, चला इकडून बडव तिकडून बडव. हे शेरडांना करतात. बकऱ्यांना करावं लागतं, गाई म्हशींना करावं लागतं. मेंढरांना मेंढपाळ लीड करतो. तो सगळ्यात पहिल्यांदा त्या वाटेवरून जातो ज्या वाटेवरून त्याच्या मेंढरांना घेऊन जायचं आहे. मग ते संकटातला समयीचा मार्ग असेल, मृत्यूछायेची दरी असेल, डोंगरदऱ्यांची वाट असेल, सगळीकडून जिथं कुठं जायचं आहे तो पहिल्यांदा स्वतः जातो. आणि मग त्याच्या मेंढरांना त्याच्या मागे आणतो. ते मागे येण्याची बघा कसा तो लीड करतो. खूप सुंदर काही फोटोज मिळाले. या प्रकारे तर येशूचं आपल्याला लीड करतोच. अजून एक मला वाटतं ग्रीनचं आहे का काय? या प्रकारे तो पुढे चालतो. काय करतो? मेंढपाळ हा एव्हरी टाइम लीड्स द फ्लॉक. त्याच्या गटाला तो लीड करत असतो. त्याला गरज लागत नाही, कारण मेंढरांचं वैशिष्ट्यच ते आहे की ती स्वतःचं डोकं चालवत बसत नाहीत. लीडर आहे, गप्प फॉलो करण्यामध्ये आपलं कल्याण आहे. त्यामुळं अनेक बघा, तुम्ही जिथे कुठे जे रेप्युटेशनमध्ये आहे, जे क्वालिफिकेशन तुमच्याकडे आहे, जे टॅलेंट तुमच्याकडे आहे, जे नॉलेजची लेवल तुमच्याकडे आहे, ते सगळं काही यूज करायला देवाने तुम्हाला क्षेत्र दिलेत बाहेर. ती करायची नाही असं नाही, नॉलेज घ्यायचं असं नाही. नॉलेज घ्यायचं आहे, सगळं करायचं आहे. पण तो सगळा शहाणपणाचा कोट आहे ना, या मंदिरात येताना तो बाहेर ठेवायचा आहे. कारण तुमचा मेंढपाळ सक्षम आहे तुम्हाला लीड करण्यासाठी. येशू ख्रिस्त हा सक्षम आहे. तो तुमच्या सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला उत्तम ठिकाणी घेऊन जाईल, जिथं तुमचं प्रोव्हिजन असेल, जिथं तो चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करेल तुम्हाला. त्यामुळं आपण आपली अक्कल हुशारी म्हणतो ना, ती बाजूला ठेवायची.
हे सगळं चालवण्याचे क्षेत्र बाहेर दिलेले आहेत. पण नेमकं काही मेंढरं उलटं करतात. तिथं त्यांना करायला मिळत नाही जॉबच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी. ती अक्कल हुशारी ते देवाच्या मंदिरात येऊन, देवाच्या संतगणांमध्ये येऊन ती विष पेरायचं काम करतात. तर ते प्लीज करू नका, ते खूप भयानक आहे. म्हणून इथं एक उत्तम मेंढपाळ ऑलरेडी तुम्हाला आहे, येशू ख्रिस्त. फक्त त्याला फॉलो करायचं आपल्याला. सगळं काही दिलेलं टॅलेंट आहे ना, तो यूज करा त्याच्या गौरवासाठी, ना की त्याचं मंडळी फोडण्यासाठी, ना की त्याच्या लोकांमध्ये काहीतरी वेगळं एक डॉक्ट्रिन देऊन त्यांच्यामध्ये नाही का वेगळं काहीतरी डिव्हिजन निर्माण करण्यासाठी. हे सगळं काम कोणाचं आहे माहिती आहे का? हे शैतानाचं आहे. आणि त्याचे टूल्स तुम्ही होऊ नका. डिव्हिजन पसरवणं नाही का, स्प्लिट करणं, हे सगळं काम तो करत असतो. कारण पुढे आपण बघणार आहे त्या वचनाकडे जाऊन 10 तुम्ही माहिती आहे की तो येतो चोरी करायला, घात करायला आणि नाश करायला येतो. हे त्याचं काम आहे, जे आपण त्याचा टूल बनून आपल्या देवाच्या मंदिरामध्ये करायचं नाही. काही गोष्टी पटणार नाहीत, डोंट वरी. हा मला रॅशली बोलतो, रफली बोलतो. ज्या ठिकाणी नोकरीला आहात तो तुमचा बॉस ह्याच्याहून रफ बोलतो, सोडूनच टाकायची, रिझाईन द्यायचं. रिझाईन. हो 1 लाखाचा पगार आहे, काय करायचं त्याला, रिझाईन द्यायचं. तुम्ही मंडळीत जसं वागता का नाही, तुम्ही रिझाईन केलं का नाही, त्याचं पटत नाही, तो डिसिप्लिन लावायला गेला असेल, काय तर असेल, किंवा तो मनुष्य आहे, त्याच्यात पण थोडेफार त्रुटी असणार आहेत. पटलं नाही बाबा, आपण भागच नाही. आणि पास्टर त्याचं त्याचंच ऐकतात, त्याला काय बोलत नाही. आपण सोडलो बॉस, आता आपण मेंबर. जे उजडायचं उजडू दे. बेस गिटार आज वाजवली गेली नाही, आपल्याला काय करायचं आहे ह्याचं पटत नाही आपल्याला. हे परत लोक काय माहितीये का, मी किती का भारी बेस गिटार वाजू दे, कौतुक तर ह्याचंच होणार आहे. राज काय वर्शिप झाली रे, सोनम काय वर्शिप झाली रे, हे दोघांचंच कौतुक. मग आपण वाजून काय हे न वाजवलेलं बरं आहे. तिथं बसतो टाळ्या वाजवतो. रिझाईन विषयच नाही. हो मग माझं म्हणणं, नोकरीवरनं पण रिझाईन करा ना, करा डेअरिंग. तिथं अक्कल हुशारी चालवा की, ती इथं चालवता. देव म्हणते इथं नको चालू, इथं फक्त फॉलो कर. मेंटर कसे असतात, गप्प असं खाणे, आणि लीडर्स कुठं चाललंय तिकडं जाणे. देवानी ते पॅटर्न बनवलेलं आहे. खरंच तुम्ही अक्कल हुशारी चालवा, तिकडे चालवा जगात, निश्चित त्याचा फायदा होईल तुम्हाला. पण क्लुप्त्या, शहाणपण, जाती शहाणपण हे देवाच्याच लोकांबरोबर, देवाच्याच मंदिरामध्ये करायला गेलं तर ते खूप मोठं नुकसान होईल. लक्षात येत आहे? करेक्शन आणायचे आहेत. तुम्ही सांगू शकता लिडरशिपला, प्रत्येकामध्ये काहीतरी करेक्शन आणायचे असतात. तुम्ही सांगायचं, याचा अर्थ असा नाही की बाबा सहनच करत राहायचं, की ते त्याला काही नाही का वाटा असतात, मार्ग असतात, की या पद्धतीने ठीक आहे पास्टरांना सांगू, लिडरशिपला सांगू, आणि मग ते प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होत आहे. अभिषेकाचं तेल आहेच की आपल्याकडे, घर्षण होत आहे, देव देत आहेच तिथं, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कळतं का मी काय म्हणते? कळत आहे? हां, लीडर्सला ते फॉलो करतात. आणि लीडर्स किती सुंदर आहे आपला लीडर, तो स्वतः आधी मृत्यूछायाच्या दरीतून जातो. तिथं जर हिंस्र पशु असतील, सगळ्यांना रॉडनी मारतो, हकलतो, आवाज करेल, काय तर करेल, पण तुम्हाला सुरक्षित घेऊन जाईल. त्यांनी तेच काम केलं, क्रूस खांबावर येण्यासाठी तेच केलं. तुमच्या अनंत काळाच्या जीवनाची मार्ग मोकळे करण्यासाठी तो स्वतःच आला, स्वतःच त्या मृत्यूची चव घेतली. कारण आपण पापी होतो आणि त्या पवित्र परमेश्वरासमोर उभे राहू शकत नाही. ते अनंत काळाचं जीवन आपल्याला मिळावं म्हणून त्या मेंढपाळांनी स्वतःचा जीव दिला, माहिती आहे ना तुम्हाला. आणि म्हणून त्या राजमार्गावर आज आपण चालू शकतो. भले ते अरुंद आहे, त्या अरुंद मार्गावरनं आपल्याला स्वर्गात प्रवेश करायचाच आहे. आणि ते मार्ग त्यांनी ऑलरेडी ओपन केलेले आहेत. त्यामुळं एक लक्षात ठेवा, आपला मेंढपाळ हा लीड करणारा आहे. कसा आहे तो? लीड करणार आहे. मेंढपाळांनी फक्त त्याला फॉलो करायचं आहे. कारण अगाध ज्ञानाचं स्रोत तो आहे. जगातलं जेवढं नॉलेज आहे, AI सुद्धा माणसांनी निर्माण केलं आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं त्याचं प्रस्थ वाढत आहे,
आपल्याला गोष्टी जागेवर बसून सगळ्या मिळत आहेत, सगळ्या ऑल प्रोजेक्ट्स. काय म्हणेल ते हो, तुम्ही बोलाल ते तो आणतो समोर. काय राहिलं आता? इतकं त्याचे एक प्रकारे चमत्कार माणसाला मानवाने दिलेली ती चमत्कार आहे. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेवटी कोणी बनवलंय? मानवानीच बनवलंय ना. आणि या अख्ख्या मानवाला कोणी बनवलंय? देवानी बनवलंय. आणि मग त्या बनवणाराचा स्रोत, त्याची ज्ञानाची आपण कल्पना नाही करू शकत. मग तो इतका अगाध ज्ञानी माणूस आपल्या समोर चालत असेल तर मी कशाला माझं डोकं खाऊ? मला हे दिलेलं आहे राजमार्ग, सगळं सांगितलेलं आहे, याच्याप्रमाणे फक्त जात राहू. म्हणून मेंढरांनी फक्त फॉलो करायला शिकलं पाहिजे. हा गुण जेव्हा येतो ना, तर तुमच्या मागे सुबत्ता, भरभराट, तुम्ही सुदृढ दिसणं, छान दिसणं ऑटोमॅटिक होतं, हो की नाही? टेन्शनच्या सुरकुत्या नाही, काय नाही, छान दिसतो आपण. कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा कोण आहे? सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जबाबदारी कोणाची आहे? हा, एक तुम्ही नीट लक्षात घ्या. एक बाळ आहे, ते बाळ कधीतरी अशी अपेक्षा करून बापाकडे चालतो का की मी रस्त्याने जाताना नाही का तू माझ्या मागे आलं पाहिजे, बोट धरला पाहिजे, असं तो बोलतो का स्वतःहून काही? ते बाळ निश्चिंतपणे बापाचा हात धरलेला असतो. त्याला येणाऱ्या ट्रकचं देणं घेणं नाही, हॉर्न वाजवत असल्याचं नाही, ट्रॅफिकचा विषय नाही, त्याला कशाचंच टेन्शन नसतो. तो फक्त त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत चालत असतो. जबाबदारी कोणाची आहे? बापाची आहे. मग व्हा ना त्या बाळासारखं. उगीच जगाचं टेन्शन घेऊन चालत आहात तुम्ही, त्या बाळासारखं व्हा. नाही सर, मी असं मेडिकल इश्यूमधून मी चाललो आहे, नाही सर मी असं इकॉनॉमिकल इश्यूमधून चाललो आहे, सर माझं रिलेशनल इश्यू आहे. अरे सोडा ना सगळं, त्याच्यावर सोडा, त्याच्यावर बघा तरी. तुम्ही देव होण्याचा प्रयत्न करू नका, त्याला त्याचं काम करू द्या. तुम्ही त्याची लेकराचं काम करा. आता अरुल जेव्हा येईल संध्याकाळी, तरी असं टेन्शनमध्ये येईल का? काय करायचं? तर पीठ मळावं लागेल, हां चिकन मॅरिनेट करावं लागेल, असं काय येईल का तो? कशाचं काय देणं घेणं? हे आहेत की म्हणणार, सगळी व्यवस्था करून ठेवलेली असते. पण जगिक लेकरासारखं जर बापावर एवढं अवलंबून राहता, आईवर एवढं अवलंबून राहता, तर आत्मिक जो सगळ्या सृष्टीचा निर्माण करता, जो अनंत काळाचा देव आहे, त्याच्यावर राहण अवलंबून, घाला ना मान खाली, फक्त त्या मेंढरांसारखं रिलॅक्स व्हा. चालवा अक्कल हुशारी, पण बाहेर चालवा प्लीज. इथे या ना तेव्हा फक्त भक्ती करण्यासाठी या, त्याची वाणी ऐकण्यासाठी या. तो चारतो ना तुम्हाला, खा ना गप. इथंही काही जण आहेत बसायचं. हा नाही हे असं नव्हतं, मी असं वाचलेलं होतं. अरे वाच ना मग, घरी जाऊन वाच, बायबलमधनं बघ. मी तर म्हणतो बी लाईक अ बिरियन्स, बिरियातल्या त्या देशातल्या लोकांसारखे व्हा. जगातला कुठलाही पास्टर, कुठलाही प्रीचर काही पण सांगू दे, जाऊन वचनातून तपासून पहा. जे वचनातून आहे ते घ्या, जे नाही आहे प्रेज गॉड सोडून द्या. पण नाही, त्यांनी चुकला, त्याचं असं होतं, त्यांनी तसं बोलला, ह्यानी असं बोलला. आता ज्या शहाण्याचं ऐकून तुम्ही ह्याच्यावर जजमेंट करत आहात, त्या शहाण्याचं काय नॉलेज आहे तुम्हाला माहिती आहे का? कोणीही कोणाचंही जजमेंट करायला जायचं नाही. सिंपल गोष्ट सांगतो अजूनही. कोणीही प्रीचर इथे येऊन प्रीच करेल, कोणीही म्हणा लागलो मी, जगातला महानातला महान सेवक इथे येऊन प्रीच करू दे, फक्त जे बायबलप्रमाणे ते काय करायचं, घ्यायचं, बाकीचं सोडायचं आणि त्याला म्हणायचं प्रेज द लॉर्ड, थँक्यू सो मच, बाय, संपला विषय. मेंढरांसारखे व्हा म्हणजे सुखी व्हा. सगळी जबाबदारी तो घ्यायला तयार आहे. पुढे त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाहीत. आपण फक्त आणि फक्त आपल्याच मेंढपाळाची वाणी ऐकत राहू ना, तर आपल्याला अनोळखी मेंढपाळाची वाणी कळेल की हे अनोळखी आहे म्हणून. तुम्ही काय करता, सर्व प्रकारच्या जगातल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करता आणि काही गोष्टी प्रभावित पण होता तुम्ही. खूप सुंदर यूट्यूबवर तुम्ही इतके सुंदर इतर लोकसुद्धा आहेत विचारवंत, ते इतके सुंदर विचार मांडतात.
ते पटतात आणि प्रॅक्टिकली खरे पण असतात हो, काहीच वावगं वाटत नाही. पण एक कुठेतरी विषाची बीज त्याच्यामध्ये असते, ते बीजच फक्त बास तुम्हाला काम लावते. म्हणून सावधान की आपण कोणाची वाणी ऐकत आहे. खरे मेंढरू असाल ना तर तुम्हाला लगेच कळेल, लगेच की हे आपल्या मेंढपाळाची वाणी आहे की नाही. मग ब्रदर विनोद नेहमी सांगतात बघा की RBI मध्ये समजा तुम्ही बँकेत कुठेही नोकरीला लागलात तर बँकेच्या कॅशियरची ट्रेनिंग असतं. त्या ट्रेनिंगमध्ये 5 महिने 6 महिने 3 महिने किती का महिन्याची ट्रेनिंग असू देत, ट्रेनिंग संपेपर्यंत त्यांना सगळ्या नोटा तपासायचे काम रोज 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 ते बोटांनी त्याची निशाणी ठसे बंद करून डोळे सगळं त्यांना नोट दिली की कळतंय. झोपेतून उठून जरी एक नोट दिली की ते लगेच असं फक्त हात फिरवलं की सांगतात की नोट खरी आहे का खोटी आहे, ही नोट खरी आहे का खोटी आहे. झोपेतून उठून जरी सांगितलं, डोळे बंद करून सांगतील तुम्ही नोट द्यायची असं तो कॅशियर फक्त हात फिरवतो. काय त्याला तेवढ्या महिन्यात ट्रेनिंग दिलं असतं, एकच गोष्ट शिकवलेली असती. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला वाटेल की नकली नोट त्याला देऊन शिकवतात की हे नकली नोट आहे, हे असली नोट आहे, हे नकली नोट आहे. त्याला एकदाही त्याच्या ट्रेनिंगमध्ये नकली नोट देत नाहीत. त्याला फक्त आणि फक्त नाही का त्याचा रट्टा एवढाच मारून घेतात त्याच्याकडनं की असली नोट कशी आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेस त्याच्या बँकेमध्ये असं फक्त मोजताना जरी नकली नोट आली की त्याला सांगायची गरज लागत नाही. त्यामुळं येशूची वाणी असं ऐका, इतकी ऐका, इतकी ऐका, इतकं वाचा, इतका वाचा, इतका ऐका, इतका ऐका की एखादा शत्रू, शैतानाचा पिल्लू टिल्लू टूल्स कोण पण येऊ दे, काय पण म्हणू दे, जरा वाणी टाकली रे टाकली, विषाचं कालवण आलं रे आलं, लगेच तुम्हाला कळेल. हे यापासून नाही का, दिवस रात्र मी ऐकत आहे येशूला, दिवस रात्र माझं ट्रेनिंगमध्ये कंपल्सरी रोज 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 हेच जे सत्य 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 हे अंतिम सत्य 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 आहे आणि केवळ सत्य आहे. हेच जर वाचलो, हेच ऐकलो, हेच वाचलो, हेच ऐकलो, हेच वाचलो, हेच ऐकलो तर एक असत्याचा एक इतकासा पिल्लू बीज जरी आणला तर मला लगेच समजेल की असत्य आहे. मला काहीच सांगायची गरज लागणार नाही. त्यामुळं रोज प्रतिदिनी त्याची वाणी ऐका, त्याची वाणी घ्या. रोज संडेला फक्त इथेच ऐकू येते असं नाही, हे तुमच्या घरात आहे. यातून तो रोज बोलतो हे सत्य सत्य रोज त्या कॅशियर प्रमाणे रोज त्याचे प्रॅक्टिस करा. एक दिवशी काय 1000 वेळा कोणी तुमच्यावर प्रयत्न करू देत, मरेपर्यंत प्रयत्न करू देत, तुम्हाला खोटी नोट कोणीही थांबवू शकत नाही. हे दिले तुम्ही तोंडावर मारायला नकली आहे चालली. लक्षात येत आहे. मग याच्यासाठी तुम्ही त्याची वाणी ऐकणारे मेंढरे बनली पाहिजेत. इतकी वाणी ऐकली पाहिजे की अनोळख्याची वाणी ऐकली हा नाही आहे. आम्ही प्रँक केले होते, त्याच्यात सगळे होते, सोनम पण होती. आमच्या मुलांनी प्रँक करायला दिलं होतं. हॅलो, आम्ही SBI बँकेतून बोलतोय, तुमचं फसले लोक. काल पण एक फेक कॉल आला होता. काल पण मला पोलीस स्टेशनला जावं लागलं. हां, पण ते ओळखता आलं पाहिजे. फेक कॉल ओळखता आला पाहिजे. ते फेक कॉल ओळखण्यासाठी फेक माणसांचा अभ्यास करायची गरज नाही, रिअलिस्टिक माणसाची अभ्यास करण्याची गरज आहे. मनुष्याच्या पुत्राचा अभ्यास पूर्ण करा, बाकी कशाची गरज नाही. मग कुठलाही मनुष्य तुमचं काही वावगं करू शकणार नाही. आता हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला. म्हणा तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला, म्हणा मेंढरांचीच गरज आहे. त्या काय आहेत ते त्यांना समजले नाही. मेंढराची क्वालिटी सर असं भारी काहीतरी बोलणार आपल्याला ऐकू येत नाही. जरा प्लीज इलॅबरेट करा जरा. तो गूढ गहनपणे बोलतो ना, छान दृष्टांतातून बोलला. ते दृष्टांत मी आता समजावून सांगितलं तुम्हाला, ओळ न ओळ. मग येशू पुन्हा 7व्या वचनापासून त्यांना पुन्हा समजावला जातो. लक्षात येते. आता हे कळत नाही एवढे डंबदर अनेक जण आहेत, एवढे बधीर आहेत या भाषेत म्हणेन मी. का? मेंढरांना बधीर फक्त म्हणू नका, ते तसे नाही आहेत. ते फक्त फॉलो करतात लिडर्सला. का समजत नाही? कारण त्याची वाणी ऐकायची सवय नाही आपल्याला. येशू ख्रिस्ताचे दाखले न समजण्याचं कारण काय?
मग एक फॉर एक्झाम्पल समजा माझ्यासोबत सतत तुम्ही सतत राहायला लागलात, तर मी जर कोड्यात जरी बोललो तर तुम्हाला कळतं, मी जर टोमणा मारलेला तुम्हाला कळायला पाहिजे. आमची सोनम खूप भोळी आहे, मग मी तिला टोमणा मारला ना, तिला सांगावं लागतं की मी यासाठी टोमणा मारला होता. हां असं आहे, पण छान आहे ती मनाची. पण ती सतत जर राहिली, सतत जर कन्व्हर्सेशन राहिलं, तर तिला मग कळायला लागेल की कुठल्या वेळी सर म्हणजे आपण शाल जोडे म्हणतो, टोमणे म्हणतो, सुधारण्यासाठी जे माझ्याकडे गोळ्या बिस्किट आहेत ना, तर हे सगळे कधी कळेल, रोज राहिल्यावर. मग या मेंढरांना पण, या शिष्यांना त्यावेळेस काय कळालं नाही का, तेवढी फेलोशिपच नाही ना. तेवढी फेलोशिप जर देवाबरोबर गाठलात ना, तो कुठल्याही वचनात काही पण बोललेला असेल ना, तर तो ऐतिहासिक तत्कालीन येशूच्या जीवनामध्ये आणि भविष्यात्मक काय घडलं हे प्रत्येक वचनातून तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी त्याच्या चरणाजवळ नित्य त्याच्या फेलोशिपमध्ये जर राहिलात, तर वचनातले सर्व प्रकारचे गूढ गहणार तर तुम्हाला समजायच्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून पुन्हा तो 7व्या वचनात म्हणतो की मी तुम्हाला खचित सांगतो. आता बघा परत समजावून सांगा म्हटलं, मी मेंढरांचे दार आहे. अरे आता हे काय, तुमची आधीचीच गोष्ट कळाली नाही म्हणून सांगितल्यावर तुम्ही परत एक्स्ट्राचं बोललात की हो. मगाशी म्हटला मी मेंढपाळ आहे, आणि आता म्हणता मी मेंढराचे दार आहे. हो की नाही, हो की नाही, वाचलात ना तुम्ही आता. हा प्रश्न तुम्हालाही पडला पाहिजे. आत्ता तर वर तुम्ही मेंढपाळाच्या रोलमध्ये होते, आता काय म्हणता तुम्ही मेंढराचे दार आहे. हे काय प्रकार, हा प्रकार असा आहे, येशू म्हणतो की मी मेंढराचे दार आहे, माझ्या वाचून आत कोणीही येऊ शकत नाही, बाहेर कोणी जाऊ शकत नाही. ते कसं, एक सीझन असा आहे मेंढपाळाच्या जीवनात आणि मेंढरांच्या जीवनात की इथलं सगळं ग्रीन पॅस्चर सगळं संपतं, गवत इथलं संपतं. आता मेंढरांना चारण्यासाठी त्याला स्वतःचं गाव सोडावं लागतो, मग त्याला लांब लांब दूरवर जावं लागतं, आणि त्यावेळेस तो घरच्यांचा निरोप घेतो. आणि मग आता पुढचे 6 महिने 4 महिने जोपर्यंत पुन्हा पाऊस घेऊन इथं हिरवळ होत नाही, तोपर्यंत आता आम्हाला जिथं जिथं दरी खोऱ्यात डोंगरात जवळ जिथं हिरवळ आहे ते शोधत आम्हाला जावं लागतं. आणि त्या प्रवासाच्या दरम्यान आता जे परमनंट मेंढवाडा आहे तो नसतो. आता ज्या ठिकाणी तो मुक्कामाला जातो त्या दिवसामध्ये तो एक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचं एक मेंढवाडा बनवतो, जे काट्या आणि नाही का झाडं पालं यांच्यापासून फांद्यांपासून तो असं तात्पुरता बनवतो. मला वाटतं ते पण आहे, कमी हाईटचं आहे मग. आणि तशा वेळी तिथं सुतार कोणी नसतो, जाऊन तिकडं काय दरवाजा बनवण्यासाठी कोण नसतं की दरवाजा त्या तात्पुरत्या मेंढवाड्याचा दरवाजा काहीतरी लावायचा. तर त्या ठिकाणी पहा, हां ह्याचं हाईट काय बघा, हे आता तो कुठं आहे, डोंगराच्या जवळ आहे बघा, म्हणजे रानात वनात आहे. आणि त्यावेळेस त्याचा दरवाजाच नसतो याला ॲक्च्युली. यावेळेस इथं काय करतो माहिती आहे का मेंढपाळ, स्वतःच त्या दारात झोपतो, तो दार बनतो. आता मात्र त्या तात्पुरत्या मेंढवाड्यामध्ये जर एखाद्या चोराला लांडग्याला जर प्रवेश करायचा असेल तर त्या कुंपणावर यायचं, तर त्यांनी काट्यांची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे ते घुसण्याचा प्रयत्न करू शकत नाही, उडी मारलं तर ते जखमी होऊ शकतात. त्यामुळे आता एकच मार्ग आहे त्या दरवाजातून यायचा. तो दरवाजाच नाही, तर दरवाजाच्या ठिकाणी आता झोपलायच मेंढपाळ. त्यामुळं त्या तात्पुरत्या मेंढवाड्याचा द्वार आता कोण झालेला आहे, खुद्द मेंढपाळ. म्हणून इथे या ठिकाणी मेंढपाळ काय म्हणतोय, मी मेंढरांचा कोण आहे, दार आहे. जर आत्ता कोणाला आत जायचं असेल, बाहेर जायचं असेल, तर माझ्या वरून जावं लागेल, मला ओलांडून जावं लागेल. आणि आहे का कोणाची हिंमत मला ओलांडून जायची? मी ज्यांना सांगेल तेच आत प्रवेश करू शकतील, मी ज्यांना अलाव करेन तेच बाहेर जाऊ शकतील. मी मेंढरांचा द्वार आहे म्हटलेला आहे. लक्षात येतंय? अशा पद्धतीने तो वचनातून प्रत्येक गोष्टी क्लिअर करत गेलेला आहे. फक्त आपल्याला समजलं पाहिजे. आज आपल्या सगळ्यांचा दार कोण आहे? येशू आहे. आज आपण रानात आहोत, हे अरण्यातील प्रवास आहे आता आपला. हॅलो, अरण्यातील मंडळी आपण. हे जग अरण्य आहे, स्वर्ग आपलं वचनदत्त भूमी आहे. इथून आपण निघालोय आणि कनान देशात पोहोचण्यासाठी जो प्रवास झाला ना 40 वर्षाचा, ती अरण्यातील प्रवास आपणही करत आहोत.
आणि जसं ते लोक इजिप्तपासून पूर्ण त्या कनान देशात पोचले, प्रत्येक ठिकाणाला व्हॅल्यू आहे, प्रत्येक ठिकाणाच्या नावाला अर्थ आहे, प्रत्येक ठिकाणी काय घडलं त्याला आपल्याही आत्मिक जीवनामध्ये अर्थ आहे. जे त्यांच्याबरोबर घडलं ते आपल्याबरोबरही घडतं. जर त्यांच्याबरोबर घडलेली घटना जर तुमच्याबरोबर घडत असेल तर तुम्ही म्हणू शकता की त्या अरण्यातल्या प्रवासातल्या या ठिकाणी सध्या मी पोचलोय. तुम्ही कादेश बारण्याच्या ठिकाणी आहे, तुम्ही पिसगा ठिकाणी आहे, तुम्ही कुठं आहात, का गिलगाल ठिकाणी आहे, हे सगळं काय यरियोच्या ठिकाणी आहे, हे सगळं काही तुमचं आत्मिक जीवन तपासलं ना तर तुम्ही सुद्धा सांगू शकता की मी अरण्यातल्या प्रवासामध्ये नेमकं कुठे आहे. इतकं तो छानपणे सगळं सांगून ठेवलेलं आहे. तो मेंढराचा द्वार आहे, त्याच्याशिवाय कोणालाही प्रवेश करता येत नाही. आज येशू शिवाय कुठला प्रवेश आहे का स्वर्गात? अजिबात नाही. तोच एकमेव दार आहे. असं नाही की 2-3 दार आहेत, तो एकमेव दार आहे. तो काय म्हणतो बघा रे, इंग्लिश, आय एम अ डोअर, आय एम अ डोअर, आय एम अ डोअर. अरे काय वाचा लागलो मी, मला करेक्शन तर करा ना. मग काय म्हणतोय तो? हा, म्हणून मराठी ट्रान्सलेशन कधी कधी काय एवढं आपल्याला फायदेशीर ठरत नाही. ठीक आहे, आय एम द डोअर, मी एकटाच. हॅलो, येशू म्हणतोय मी एकच द्वार आहे, एकटाच आहे. अहो नाही हो, मी डॉक्टरने ऐकलं सत्कर्मांनी पण स्वर्ग गाठता येतं म्हणे. करा ना मग, सुरू करा प्लीज. अनुग्रह से है उसके उधार पाते हैं. गाया ना, एक्झॉल्टेशन तेच सांगितलं ना, कृपेनेच आहे. नाहीतर मी एवढं केलं, मी तेवढं केलं, 100 गुण आहे. अनुग्रह से, कृपेने. मग सत्कर्म करायचे नाहीत का? जन्म त्याच्यासाठीच घातला देवाने, सत्कर्म करायचं. बाय डिफॉल्ट ज्याच्यासाठी जन्म घातला त्याचं कौतुक सांगायचं नाही. पेन्सिलनी सांगायचं नाही की मी किती छान लिहिते काळ्या काळ्या अक्षरात. तू जन्मच त्याच्यासाठी आहे. पेननी म्हणायचं नाही, वहीनी म्हणायचं नाही बघा मी किती कोरी आता माझ्यावर लिहिलं. तुझ्यावर लिहिण्यासाठी जन्म झालाय. म्हणून सत्कर्म करण्यासाठी जन्माला तुम्हाला घातलंय. त्यामुळे एखादा सत्कर्म केल्यावर कॉलर टाईट करायची गरज नाही. म्हणा शेजारच्याला सत्कर्म करण्यासाठी तुझा जन्म झालाय म्हणा. हा, त्यामुळे एखाद्याला आता चर्च सुटल्यावर 10 रुपयाचं जर दान दिलं तर लगे हा मी खूप छान काम केलं. त्याचा आणि स्वर्गाचा काही संबंध नाही. हॅलो, तुमच्या दान धर्माचा, सत्कर्माचा स्वर्गाचा काही संबंध नाही. स्वर्गाचं तिकीट फक्त रक्तामुळे मिळेल आणि ते रक्त ऑलरेडी 2000 वर्षांपूर्वी तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी, जगातल्या सगळ्यांसाठी वाहिलेलं आहे. ते सगळ्यांसाठी. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, म्हणा जो कोणी, त्याचा प्रवेश होईल त्या दारातून. आणि ते दार फक्त एकच आहे, आय एम द डोअर. किती पर्टिक्युलर आहे ना आपला येशू. अ डोअर म्हणलं असतं तर 3रं बायबल छापले असते. नवा, जुना, नवा करार आणि 3रा करार जुने. पण येशू पर्टिक्युलर आहे. त्याला माहित आहे की तुम्ही किती अक्कल हुशारी जगातले लोक चालवू शकता. आय एम द डोअर. माझ्याशिवाय कोणीही दरवाजा नाही. कारण खुद्द देवच आला ना दार बनण्यासाठी. या अरण्यातील मंडळीचा दार बनण्यासाठी तो आलेला आहे. आज त्याच्यावरून एखाद्याला श्वापदाला देखील, एखाद्या मेंढवाड्यातील तुमच्यावर हल्ला करायचा असेल तर सावधान. मेंढपाळाला आधी भेटून मग त्याला आत यायचं आहे. कोणी डेअरिंग करायचं काम नाही. शैतानाला पण परमिशन नाही. पण तुम्ही त्या मेंढवाड्यात पाहिजे. म्हणा बाजूच्याला, तू मेंढवाड्यात पाहिजे. मग तो जबाबदारी घेईल ना. तुम्ही मेंढवाडा सोडलात, मेंढपाळाला सोडलात, तुम्ही 3रीकडे डोंगरावर हिरवं चांगलं दिसतंय, हा तिथं चाललो, इथं मचमच, तिथं मचमच, तिथं तोंड मार. हा, त्याची जबाबदारी आहे की मेंढवाड्यात जे आहेत ना त्याच्यातला एकही तो चोरू दिला जाणार नाही. त्याच्या हातातून त्याचं रक्त वाहून तुम्हाला विकत घेतलेलं आहे. म्हणा मी देवाच्या मेंढवाड्यातील मेंढरू आहे. माझ्या सुरक्षेची जबाबदारी देवाची आता. त्यामुळे मी आता माझ्या सुरक्षेची काळजी करत नाही, माझ्या प्रोव्हिजनची काळजी करत नाही. बिकॉज ही लीड्स अस. हो की नाही? हे असा देव आहे, असा मेंढपाळ आहे. कळतंय का? आणि पुढे जे आता ह्याच्यावर तर अजून एक 4-5 लेक्चर होतील. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत.
त्यांचे मेंढरांनी ऐकले नाहीत. हे खूप गहन लपलेलं आहे. याच्यावर अख्खं एक वेगळं डॉक्ट्रिन स्थापना होईल. जे आधी आले होते ना सगळे ते चोर व लुटारू आहेत असं येशू म्हणतंय. पण आपण ऑनलाईन आहोत, कधीतरी बघूयात पुढे. मी दार आहे. परत एकदा तो ठासून सांगत आहे, मी दार आहे. आय एम द डोअर. माझ्याद्वारे कुणी आत जाईल तर त्याला काय प्राप्त होईल? तारण प्राप्ती होईल. जो आत येईल व बाहेर जाईल त्याला खाण्यास मिळेल. प्रोटेक्शन आहे, मोक्ष आहे, सगळं काय आहे, सगळं काही आहे त्याच्यातून. जर येशूच्या दारातून त्यांनी दिलेल्या मार्गातून आपण आत आलो की तिथं सर्व काही पुरवठा आहे. असंच जर स्वर्गात आपण प्रवेश केलो तर कशाची गरज आहे? हां, पै पै गोळा करून 10 ग्रॅम सोन्यासाठी आपली काय मगजमारी करायला लागलो आपल्याला माहिती. आणि आपल्याला स्वर्गात प्रवेश मिळाल्यावर त्या सोन्यावरनं चालायचं आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की हे घालावं की नाही आता, कारण मी चालतोय त्याच्यावरनं. बाजूला हिरे माणिक मोती असं पडलेले आहेत, हो ना. किती सौंदर्य, किती वैभव त्या स्वर्गाचं सांगायला कमी पडेल, इतका महान देव आहे. आपण आज फक्त एवढंच लक्षात ठेवून जाऊ की मी ज्या मेंढवाड्यात आहे त्या मेंढवाड्याचा दार माझा येशू आहे. आणि जर माझ्याकडे कोणाला यायचं असेल तर त्याला ओलांडून यावं लागेल. लक्षात येते? तोच दार आहे. अख्ख्या अखिल विश्वाचा स्वर्गाचा दार फक्त आणि फक्त येशूद्वारे आहे. आणि अनंत काळाचं जीवन तुम्हाला मिळालं आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजून द्या की ते दार मला कळालं, देवाने मला आकर्षून घेतलं आणि मी त्याच्यात प्रवेश करू शकलो, त्याच्या मेंढवाड्यातला मेंढरू होऊ शकलो. आय एम थँकफुल टू गॉड बिकॉज ही अट्रॅक्ट मी, ही लव्ज मी फर्स्ट. त्यांनी स्वतः पहिल्यांदा आपल्यावर प्रीती केली. असा देव आहे. किती छोटीसं एवढंसं दृष्टांत आहे, पण त्याच्यात अख्खं नाही का जगाचं गुपित त्यांनी लपवलेलं आहे. की किती सुंदररित्या देवाने ती योजना सांगितली की मी दार आहे. फक्त आपला रोल काय, आपला रोल आपण करूयात, त्याचा रोल तो करेल. तुम्ही खरं मेंढरासारखं राहायला शिकलात ना, आज आपण उभे राहू आणि एक गीत होत असताना ना त्या मेंढरासारखा होण्याचा प्रयत्न करू की मी यापुढे मंदिरात येईन ना देवा, तर मी खरं मेंढराच्या रोलमध्ये. मी कोणाचं जजमेंट करणार नाही, कोणावर रागाला येणार नाही. मी माझी अक्कल हुशारी बाहेर ठेवेन आणि पूर्णपणे समर्पित भावनेने रोज तुझी वाणी ऐकेन. नुसतं इथंच नाही बरं का, रोज रोज बायबल वाचा, रोज वाचा. ती त्याची वाणी रोज कानावर पडली ना तर मात्र निश्चितपणे देव तुमच्याशी बोलायला लागेल. आणि अनोळखी वाणी कानावर पडली रे पडली तर तुम्ही सांगू शकाल त्या कॅशियरप्रमाणे ही नोट नकली आहे, तसं ही वाणी खोटी आहे, ही देवाची नाही आहे. अरे येशूने सगळं पूर्ण केलं आहे, फक्त बोलायचं आहे तुम्हाला, फक्त बोलायचं आहे. आता मी तुमचा वडील आहे आणि तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्हाला मला पत्र लिहावं लागेल का व्हॉट्सअप करावं लागेल? मला खूप भूक लागलेली आहे, आपल्यास जमलं तर मला दुपारी जेवण द्या. काय करायची गरज नाही. पप्पा मला वाढा. भूक लागली पण म्हणायची गरज नाही, डायरेक्ट मला वाढा. मग असा बाप समोर असताना, स्वर्गीय देव समोर असताना, कामधंद्याला जा, व्यवसायाला जा, बिझनेस करा, नोकऱ्या करा नीट. आणि जेव्हा देवाची वेळ असते ना ते सर्वप्रथम देवाला द्या. उठल्या क्षणी देवाच्या चरणी या, गुडघ्यावर या. असं पलटा ब्रश करायची गरज नाही, काय करायची गरज नाही. उठलं की गुडघ्यावर या, देवाला धन्यवाद द्या. देवा कनेक्टेड व्हा देवाशी. आपण उठल्याबरोबर आपण पलटी नाही करत, आपण पलटी मारूनच मोबाईलला पहिला जय हो नाही का. लगेच आपले सगळे नातेवाईकांनी कोणी फुलं पाठवली, कोणी गुड मॉर्निंग पाठवलं, आपल्या खूप आवडीच्या व्यक्तीने आज आपल्याला आठवण केली की नाही, अशा सगळ्या गोष्टी तपासत बसण्याची गरज नाही. तुमच्या जगातला तुम्हाला कितीही आवडणारा प्राणी आणि पक्षी असेल, त्या सगळ्यांना बनवणारा आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करणारा तो देव पिता तुमच्या नाकपुड्यात श्वास ठेवला, तुमची तारीख वाढवली, तुमच्या जीवनामध्ये आजचा दिवस 13 जुलै ठेवला.
अरे धन्यवाद द्या, कारण 13 जुलै काही जणांनी पाहिलं नाही आज. त्या घरात जाऊन बघा काय आकांत होत आहे, रडणं होत आहे. धन्यवाद द्या, तुम्ही उठलात म्हणून गुडघाऱ्या. पहिला त्याला आय लव्ह यू म्हणा, खरंच म्हणा आय लव्ह यू देवा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, थँक्यू मला तू दिवस दिलंस, प्रेज गॉड. हा दिवस समर्पित करतो, माझं समर्पण नव्याने करतो. आणि मग उठा आणि जा ना का मला. पहिला प्रेफरन्स त्याला द्यायला शिका. आपल्यात किती सुंदर मोकळीकता दिलेली आहे हे वाचण्यासाठी. अंतःकरणाची शुद्धता बास म्हणतो. अंतःकरणाचे प्युअर आहात ना, हे घ्या आणि वाचायला सुरू करा, एवढंच म्हणतो. अंतःकरणात कपट ठेवून अभ्यंग स्नान काय बाटटब मध्ये डुंबून जरी आला तर देव म्हणणार हे सरक बाजूला. त्याला अंतःकरणाची शुद्धता हवी आहे. मग तुम्ही कसंही यावं. आता पण आलातच की कसं पण, हे खरं छान तयारून आलात. काही जणांबद्दल बोलतोय, जे काही जण असंच आले त्यांच्यासाठी वॉर्निंग आहे. देवाचं मंदिर आहे, छान तयार होऊन या. लक्षात येत आहे. अरे तुम्ही तुमच्या लवर्सला भेटायला चाललात, त्यांनी त्या क्रूज खांबावरच्या त्या उडन फ्रेमवर तुमच्यासाठी त्याच्या रक्ताने आय लव्ह यू लिहिलेलं आहे, त्याला भेटायला येतं. आणि तुम्ही कसं यायला पाहिजे. तो तुमचा सखा आहे, सोबती आहे, प्रियकर आहे, वडील आहे, भाऊ आहे, किती रिलेशन त्याच्यासोबत आहे. आणि त्याला भेटायला आपण किती सजलं पाहिजे, नटलं पाहिजे, थटलं पाहिजे. तसं या, पण अंतःकरणाच्या शुद्धतेसह या. तुम्हाला कुणी बघावं म्हणून येऊ नका, त्याला पाहण्यासाठी.